मागच्या पाठात कंपाऊंड मोटर शंट मोटर कशी स्टार्ट करायची, रन करायची, तिथं कनेक्शन कसं करायचं स्टार्टरच्या साह्यानं हे बघितलं। मागच्या वेळेस आपण 3 पॉईंट स्टार्टरच्या साह्यानं शंट मोटरचे कनेक्शन स्टार्ट करणं ते बघितलं। आता आज आपण आपला आहे 4 पॉईंट स्टार्टरच्या साह्यानं कंपाऊंड मोटरचे कनेक्शन आणि स्टार्ट करणं हे आज आपण बघणार आहोत। यामध्ये डायग्राम 4 पॉईंट स्टार्टरचा डायग्राममध्ये काय इथं एक स्टार्टिंग हँडल दिलेलं आहे, त्यानंतर हा रेजिस्टन्स आहे R1, R2, R3, R4, R5 असे 5 रेजिस्टन्स लावलेले आहे। जेव्हा स्टार्टिंग हँडल जी ऑफ पोझिशनला असतं तेव्हा रेजिस्टन्स, त्यानंतर आपण या 1 नंबर पॉईंटवर आणल्यानंतर रेजिस्टन्स जास्त असतो। आपण जेव्हा 2 नंबरवर नेऊ तेव्हा रेजिस्टन्स कमी होईल, 3 नंबरवर अजून कमी होईल आणि 4 नंबरला जेव्हा नेऊ अजून कमी होईल आणि शेवट जेव्हा आपण स्टार्टर हँडल शेवट नेऊ त्यावेळेस रेजिस्टन्स पूर्ण 0 होईल आणि मोटर सतत फिरत राहील, फुल स्पीड पकडून घेईल। त्यानंतर इथे नो होल्ड कॉईल दिली। नो होल्ड कॉईल म्हणजे काय, ही होल्डिंग पॉईंट आहे, ही काय ही स्टार्टिंग हँडलला जेव्हा पकडून ठेवते। आणि त्यानंतर एक ओव्हरलोड कॉईल दिली। ओव्हरलोड कॉईल का दिली का, जर करंट एक्सेस झाला तर ओव्हरलोड कॉईल हिच्यामध्ये मॅग्नेट चुंबकत्व निर्माण करते आणि ती या लिव्हरला आपल्याकडे खिचून घेते। लिव्हरला खेचल्यामुळे काय होतं, नो होल्ड कॉईलचं कनेक्शन इथून निघून जातं आणि नो होल्ड कॉईल काय करते, हँडलला रिलीज करून देते। रिलीज केल्यामुळे काय होतं, मोटर बंद होते आणि मोटर बंद होते म्हणजेच ती जळण्यापासून वाचते। त्यासाठी काय आहे, ओव्हरलोड कॉईल दिलेली आहे। आता आपण कनेक्शन पाहू। आपल्या ह्या 4 पॉईंट स्टार्टरमध्ये 4 कनेक्शन। एल म्हणजे लाईन, दुसरं आहे ए म्हणजे आर्मेचर, त्यानंतर फील्ड आणि त्यानंतर न्यूट्रल। तर आपण आता इथं एल हा लाईन जोडलेला आहे, त्यानंतर न्यूट्रल जोडली, न्यूट्रल नंतर हे आर्मेचरचं कनेक्शन आणि हे फील्डचं कनेक्शन। आता आज बघणार आहोत आपण मोटर स्टार्ट करताना। हळूहळू आपण हँडलला स्टार्टिंग हँडलला पुढे नेऊ। बघा मोटर कशी स्टार्ट होते। आपण पहिल्या पॉईंटला दिलं, ओके झालेलं आहे। आता आपण स्टार्टिंग हँडलच्या साह्याने कंपाऊंड मोटर स्टार्ट होतो ना बघू। आपण पॉईंट नेला इथे, मोटरने स्पीड पकडलेला आहे। हळूहळू आपण ग्रॅज्युअली हँडल पुढे नेत जाऊ। मोटर स्पीड पकडते, हळूहळू आपण आणखी पुढे नेऊ, नंतर आपण हळूहळू वाढवत हँडल शेवट नाही। आता मोटरने स्पीड पकडलेला आहे आणि मोटर वेगाने फिरत आहे। आता ते कनेक्शन आणि स्टार्ट करणे यात काही कोणाला डाऊट आहे विचारा करायची। आपण हँडलला आता आपल्याला मोटर बंद करायचं, तर आपण दोन्ही हँडलला हळूहळू मागे आलो। ऑफ पोझिशनला हँडल आल्यानंतर मोटर बंद होतं। त्याला मोटरची दिशा चेंज करायची असेल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, तर आपण काय करतो, आर्मेचरचे जे कनेक्शन आहे ते आपण चेंज करू। आता जे कनेक्शन आपण आर्मेचरचे जोडले पिनचे ते फक्त चेंज करायचे, त्यानंतर मोटरची दिशा फिरण्याची दिशा आपण चेंज करू शकतो। हा एक आपल्याला चांगली गोष्ट आहे। आपण मोटरचे कनेक्शन दोन्ही करू शकतो। यामध्ये आपण कंपाऊंड मोटर आणि सिरीज मोटरचे दोन्ही 4 पॉईंट स्टार्टरने आपण 4 पॉईंट स्टार्टरच्या साह्याने आपण चालू करू शकतो। आणि 4 पॉईंट स्टार्टर का वापरण्यात येतं, का आपण जर डायरेक्ट स्टार्टर जोडलं नाही मोटरला तर एक्सेस करंट जाईल आणि मोटर जळण्याची शक्यता असते। म्हणून आपण 4 पॉईंट स्टार्टरचा वापर DC मोटर, कंपाऊंड मोटर आणि सिरीज मोटर रन करण्यासाठी करतो। यात काही कोणाला डाऊट